दंडवत प्रणाम जी। श्री क्षेत्र कणासी ही आमची भाविक भक्त मंडळी थांबलेली आहे। रांगेमध्ये कणाशी बाबा यांच्या कुलवंदनातील विशेष वंदन करण्यासाठी सर्व भाविक भक्त मंडळी थांबलेली आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सिन्नस्थळीचा विशेष आहे आणि दाढेचा विशेष आपण वंदन करतो। गोग्रामची मूर्त कुलवंदन यांचं खामणेकर बाबा यांच्या पिढींचे कुलवंदन, गोग्राम स्थानाचे आणि दाढेचा विशेष आणि आसन सिन्नस्थळीचा विशेष आपण वंदन करतोय। दंडवत प्रणाम। दंडवत। नांदणी संस्थान आपला ना अरे देवाला सांगा आमची मनोकामना पूर्ण झाली होती हा आता आले
दंडवत प्रणाम मंडळी. आपण आज कनासीला आलेलो आहोत स्थानवंदन करण्यासाठी. कनासीचे बाबा की जय. मंडळी, कनासीचे स्थानवंदन करून झालेले आहे आपले. आज इथे जत्रा असल्यामुळे गर्दी भरपूर आहे. तर कनासीचे स्थान आपले वंदन करून झालेलं आहे. विडा अवसर झालेला आहे. नंदीच्या देवाच्या स्थानासाठी मी निघालेलो आहे. श्री क्षेत्र कनासीचे स्थानवंदन झालेले आहे मंडळी. मी तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवतोय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज जत्रा असल्यामुळे गर्दी जास्तच आहे. श्री क्षेत्र कनासी. जय नमो विघ्नमर्दना कनाशी राजा. कर जोडून या प्रणिपात करी मम काजा. मंडळी, आज आपण श्री क्षेत्र कनासी, नांदणी, कानसी असे वेगवेगळे नाव असलेले श्री क्षेत्र कनासी स्थानवंदन करत आहोत. तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. कनासी हे गाव मालेगाव मुक्ताईनगर महामार्गावर कासगावपासून उत्तरेस 6 किलोमीटर अंतरावर आहे. वाघळी ते कसगाव 8 किलोमीटर अंतर आहे. भडगाव ते कसगाव 16 किलोमीटर अंतर आहे. मुंबई भुसावळ मध्य रेल्वे मार्गावरील चाळीसगाव पाचोरामधील कसगाव अथवा नगर देवळा रेल्वे स्थानकावर उतरून कनासीला आपल्याला जाता येते. कसगाव रेल्वे स्थानक ते कनासी 5 किलोमीटरचे अंतर आहे. नगर देवळा रेल्वे स्थानक ते कनासी 5 किलोमीटर अंतर आहे. मंडळी, कनासी या स्थानाची आपण आता लीळा श्रवण करूया. कैसी अगम्य लीला तुमची हो प्रभु दयाळा. मी काय वर्णू पामर तिथ शेष तोही श्रमला. कैसी अगम्य लीला तुमची हो प्रभु दयाळा.
मी काय वर्णू पामर, तित शेष तोही श्रमला. येथील लीळा म्हणजे दादोस, इंद्रभट, काकूस, सारंग पंडित, एल्लाईसा, अबाईसा, महादाईसा, उमाईसा, गौराईसा, सामकूस, सोभागा या सर्वांची भेट या नांदणी येथील मळ्यामध्ये झालेली आहे. ती लीळा म्हणजे कानसी मळा देवा शिष्या भेटी. दुसरी लीळा आहे एल्लाईसाचे साधा हे नामकरण करणे. सामकोसांचे मदळसा नामकरण सर्वज्ञांनी या स्थानावर केलेले आहे. इंद्रभटाते सुख स्वस्ती पुसणे, ब्राह्मणा अभ्यार्थनी भृत्याते जेवू पाठवणे आणि कानसी मळा देवा शिष्या भेटी ही महत्त्वाची लीळा आपण या व्हिडिओच्या मार्फत श्रवण करणार आहोत. मंडळी, पूर्वार्ध लीळा क्रमांक 495ची लीळा आपण आता श्रवण करणार आहोत. कानसी मळा देवा शिष्या भेटी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वाघळीवरून कनासी, कानसी, नांदणी असे वेगवेगळे नाव असलेल्या श्री क्षेत्र कानसीला पोहोचले. कानसीला जाता जाताच त्यांना नांदणी येथे जो मळा होता त्या मळ्यामध्ये सर्वज्ञांनी बाईसांना आसन टाकण्यास सांगितले. तेव्हा सकाळची वेळ होती. तेव्हा बाईसा स्वामींना विचारतात की बाबा, अजून आपल्याला पुढे जायचे आहे, दिवस अजून बाकी आहे, तरी तुम्ही सकाळी सकाळीच आसन टाकायला सांगितले का बरं? तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, बाई, ज्याप्रमाणे झाडांची पाने गळून एकत्र पळत असतात, एकत्र उडत असतात, त्याचप्रमाणे आमच्यासाठी आज सर्व भक्तजन घाईघाईने भेटण्यासाठी येत आहेत. यासाठी आम्ही इथे थांबलो आहोत. तेव्हा इकडे दादोस बीडवरून स्वामींचे दर्शन झाल्यानंतर काही दिवसांनी रुद्धपूरला श्री प्रभू बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. रुद्धपूरला तेथे काही दिवस थांबले. नंतर त्यांना श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाची इच्छा झाली. म्हणून ते श्री प्रभू बाबांना विचारतात की मला श्री चक्रधर स्वामींचे दर्शन सध्या कुठे होईल? तेव्हा श्री प्रभू बाबा त्यांना कनासीला म्हणजेच कानडगाव भालूगावला जा म्हणून सांगतात. त्यांच्या आज्ञा घेऊन दादोसांचे मूळचे गाव वडनेर भुजंग, रुद्धपूरवरून दादोस वडनेर भुजंगला येतात. वडनेर भुजंगवरून येवदयाला येतात. येवदयाला लहामाईसांची मुलगी एल्लाईसा राहत होती. त्यांना जाऊन वार्ता होते. एल्लाईसा दादोसांना विचारतात की तुम्ही कुठेहून येताय? तेव्हा दादोस त्यांना सांगतात की मी परमेश्वरपूरला श्री प्रभू बाबांच्या भेटीसाठी गेलो होतो. भेट झाली, काही दिवस थांबलो. तेथून परत मी आता श्री चांगदेव रावळांच्या भेटीसाठी जात आहे. एल्लाईसा ज्याप्रमाणे श्री चांगदेव रावळांचे नाव ऐकते त्याच शब्दसरसी म्हणजे शब्द उच्चारताच तिला तिच्या कानी पडताच तिला स्थिती होते. ती त्यावेळेस बाहेर अंगणामध्ये मडके धुत असते. ते मडके तिच्या डोक्यात जाते.
काही केल्या ते मडके तिथून निघत नसते. तिचे डोके आतमध्येच फिरत असते. तेव्हा मग दादोस ते मडके फोडतात, तिचे खांदे चुरतात. तेव्हा कुठे त्या एल्लाहिसाची ती स्थिती बंद होते. तेव्हा त्या एल्लाहिसाला स्वामींची ओढ संचरते. तिला भेटण्याची इच्छा जागृत होते. मग तेव्हा ती दादोसांना म्हणते, जर तू जात आहेस स्वामींच्या भेटीसाठी तर मी पण तुझ्यासोबत येऊ का? तेव्हा दादोस एल्लाहिसाला सुद्धा आपल्या सोबत घेऊन निघतात. दोघेजण मिळून 4 ठाण येथे जातात. 4 ठाणला गेल्यानंतर 4 ठाणमध्ये लहामाईसा काकूस त्यांना भेटतात. त्यांना सोबत घेतात आणि तेथून पुढे साडेगावला जातात. साडेगावला तेथील गौराईसा, त्यांचा पती इंद्रभट, सामकोसा, सौभागा, सारंग पंडित हे सर्व भक्त मंडळी भेटतात आणि सर्व एकत्र येऊन कानडगाव भालुगावला जातात. भालुगावला जाऊन तेथे स्वामींविषयी सर्वज्ञांविषयी चौकशी करतात की आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथे कुठे दिसले का? ते सध्या कोठे राज्य करीत आहेत? तेव्हा तेथील ग्रामस्थाकडून त्यांना समजले की सर्वज्ञ वेरूळला गेले आहेत, म्हणून ते वेरूळला जातात. वेरूळला जाऊन बघतात तर तिथे पण स्वामी नाहीत. मग तेथून ते कन्नडला जातात. कन्नडला पण भेटले नाहीत. मग तिथून पुढे ते सायगव्हाणला जातात. सायगव्हाणला चौकशी करतात. सायगव्हाणला पण सुद्धा स्वामी तिथे भेटले नाहीत, म्हणून ते वाघळीला आले. वाघळीला येऊन तिथे चौकशी करतात. तेव्हा त्यांना समजले की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आता कणासीला गेलेले आहेत, नांदणीला गेलेले आहेत. त्यावेळेसचे नाव होते कानसी, कानसीला गेलेले आहेत. मंडळी, विचार करा, त्या काळी गाडी नव्हती, बस नव्हती. सर्व हा प्रवास पायाने केलेला. कसा जीव तळमळ होत असेल, कशी तहान लागली असेल, कसं श्रम आला असेल, किती श्रम आला असेल ही विचार करायची गोष्ट आहे. वाघळीला आल्यावर दादोस व महादाईसा स्वतःचा मनोनिग्रह करतात की काही झाले तरी आज सर्वज्ञांचे दर्शन झाल्याशिवाय अन्न ग्रहण करायचे नाही. सर्वज्ञांचे चरणोदक तेच आमचे पाणी आणि प्रसाद तेच आमचे अन्न. म्हणून पाणी आणि अन्न न खाणे न घेणे असा ते मनासी मनोनिग्रह करतात. कारण विचार करा की ते वडनेर भुजंगवरून हा सर्व त्यांचा पायी प्रवास केलेला आहे आणि स्वामीच्या दर्शनाविषयी किती ते आतुर आहेत, किती त्यांनी मनाचा निश्चय केला आहे की आज काही झालं तरी आम्ही सर्वज्ञांचे आज दर्शन झालेच पाहिजे आणि झालं तरच आम्ही अन्न आणि पाणी ग्रहण करू, नाहीतर करणार नाही. असा मनोनिग्रह ते वाघळी या स्थानावर करतात आणि तेथून ते निघतात. चालत चालत पुढे कणाशीकडे आले. कणाशी जवळ आल्या असताना त्यांना रस्त्यामध्येच जोगी आणि जोगीन भेटतात. जोगी आणि जोगीन चालत असतानाच ते सर्वज्ञांचे गुणगौरव करत असतात. ते म्हणत असतात साक्षात गोरक्षच. तेव्हा महादाईसा आणि दादोस त्यांना विचारतात की तुम्ही कोणाचे हे वर्णन करताय? तेव्हा जोगी आणि जोगीन त्यांना म्हणतात की मळ्यात एक महापुरुष बसलेले आहेत, ते साक्षात देवच आहेत, त्यांच्याविषयी आम्ही हे गुणगौरव करत आहोत. मग त्यांना खात्री पडते की जे मळ्यात जे पुरुष बसलेले असतील ते आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच असतील. आमचे महादाईसा आणि दादोस
चालत पुढे गेले. त्या मळ्यामध्ये गेले. मळ्यामध्ये जाताच त्यांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दिसले. दिसता क्षणी दादोसांनी दंडवत घालत घालत स्वामींच्या जवळ गेले. श्री चरणास लागले. दंडवतही घातले. क्षमालंघन दिले. मग स्वामींनी विचारपूस केली की भेटीसाठी कोण कोण येते आहे. तेव्हा दादोसांनी सर्वांची नावे सांगितली. तेव्हा मग स्वामींनी जानव आणि उपाध्यायांना सामोरे पाठवले. जानव आणि उपाध्ये पाठीमागे येऊन राहिलेल्या भक्तजनांना घेऊन स्वामींजवळ आले. सर्वजण येऊन मळ्यात बसले. दंडवत घातले. श्री चरणास लागले. स्वामींची मूर्ती पाहत बसले होते. तेव्हा स्वामी विचारतात की सर्वजण आले का, कोणी बाकी आहे. तेव्हा सांगतात की सौभागाचा पाय मुरगळला आहे. चालत चालत येताना सौभागाचा पाय मुरगळला आहे आणि ती पाठीमागे आहे. तेव्हा स्वामी मार्कंडाला सांगतात की जा, सौभागाला पाठीवर उचलून घेऊन या. मग तेव्हा मार्कंड परत जातात आणि सौभागाला भेटून सौभागाला पाठीवर उचलून घेतात आणि येतात. सौभागा येते, दंडवत घालतात आणि श्रीचरणास लागते. तेव्हा मग एल्हाईसा पण येते. एल्हाईसाला जो संचार झाला होता, स्वामींचा जो स्थिती झाली होती, ती स्थिती खरोखरच ती आल्याबरोबर स्वामींची मूर्ती न्याहाळत बसते. डोक्यावर जे काही बिराड आहे, जे काही सामान आहे, त्याची पिशवी आहे, त्यात ओझे आहे. ती पिशवी डोक्यावरून मानेपर्यंत आलेली असते, अर्धी डोक्यावर आणि अर्धी मानेवर. तरी तिला भान नसते, ती मूर्ती न्याहाळत असते. तेव्हा स्वामी सांगतात की बाईसांना की बाई, ह्यांची पिशवी उतरून घ्या, डोक्यावर पाणी शिंपडा आणि पाणी पियायला द्या. तेव्हा मग बाईसा त्यांना स्वामींना विचारतात की बाबा, हिला असे का झाले. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की बाई, तीर्थ, देव आणि पुरुष म्हणजे या तिन्हीकडे जीव हा आकर्षिला जातो. तीर्थ म्हणजे मोठे वाराणसी सारखे, देवता म्हणजे सारंगधराची मूर्ती, आणि पुरुष म्हटले तर ते फक्त आम्ही आणि दुसरे काय. तेव्हा सर्व भक्त मंडळी स्वामींची मूर्ती न्याहाळत बसलेले असतात. स्थळ आहे नांदणी येथील मळा. तेव्हा बाईसांनी सर्वज्ञांचे श्री चरण धुतले. सर्वांना चरणोदक दिले. मग तांबुळाचा प्रसाद सर्व भक्तिजनांना दिला. मग सर्वज्ञांनी सर्व भक्तिजनांची चौकशी केली, विचारपूस केली. अशा प्रकारे नांदणी येथील देवा शिष्या भेटी, जे सर्व शिष्य आहेत, शिष्य परिवार आहे, भक्त परिवार आहे, तो सर्वज्ञांची भेट घेण्यासाठी आतुर झालेला होता. अशा सर्व भक्तजनांची भेट नांदणी येथील त्या मळा जो होता, नांदणी मळा, त्या स्थानावर ही लीळा घडलेली आहे. अभूतपूर्व अशी ही लीळा, देवा शिष्या भेटी, पूर्वार्ध लीळा 495 क्रमांकाची ही आपण श्रवण केलात. पुढची लीळा आपण पाहूया. दवना पर्वाची 496 क्रमांकाची लीळा. दमनिका स्वीकारे एल्हाईसा साधे नामकरण. स्वामींनी साधेंच्या हातातून दवना पर्व स्वीकार केलेला आहे आणि एल्हाईसाचे साधा हे नामकरण केलेलं आहे. स्थळ आहे कनासी आणि नांदणी येथील मळा. दादोसांनी एल्हाईसाला आंघोळीसाठी विहिरीवर पाठवले. एल्हाईसा मग आंघोळीसाठी गेली. आंघोळ झाल्यानंतर तेथे
माळी होता. त्या माळ्याला एल्लाहिसाने विचारले, अरे दादा, तुझ्या मळ्यात काही फुले असतील तर देवाला वाहण्यासाठी दे बरं. तेव्हा तो माळी म्हणतो, फुले सध्या काही नाहीत, पण मळ्यात फक्त दवना आहे आणि त्या दवण्याला पण मी आत्ताच पाणी दिले आहे आणि त्या वाफ्यामध्ये अजून पाणी आहे. जर तुम्हाला पाहिजे असतील तर जा आणि घ्या. एल्लाहिसा गेल्या आणि तो पाण्यातील वाफ्यातला दवना बुचकळून धुवून घेतला, उपटून घेतला. तो बुचकळून धुवून घेतलेला दवना तशाच घेऊन त्या स्वामींकडे आल्या. तेव्हा स्वामी आसनावर बसलेले होते. त्या दवण्यातील पाणी गळत होते, कारण वाफ्यात पाणी होते. दवना आत्ताच भिजवलेला होता, तर त्या दवण्यातून पाणी गळत होते. तो दवना त्यांनी मुळासहित उपटून आणला होता. तो दवना घेऊन आल्या आणि स्वामींच्या श्रीमुकुटावर ठेवला. पूजा केली. पुढे उभे राहिल्या. दोन्ही हात जोडून म्हणाल्या, जीजी, आज संसारात जन्माचे फळ झाले जी. स्वामी तेव्हा म्हणतात की ते कसे काय? तेव्हा एल्लाहिसा म्हणतात की तुम्ही आम्हाला भेटलात आणि तुमचे दर्शन झाले, तुम्हाला पाहिले, ते म्हणजे असे. तेवढ्यात बाईसा आल्या आणि बाईसा येऊन पाहतात तर काय, पाण्याने थपथपीत मुळासहित वाहिलेला दवना पाहून बाईसांना राग आला. बाईसा ओरडत होत्या. तेव्हा स्वामी म्हणतात, ह्यांना काय माहीत आहे, ह्या वराडातील साधी माणसे आहेत. तेव्हा स्वामींनी एल्लाहिसाचे साधा हे प्रसादिक नाव ठेवले. मंडळी, ही लीला होती दवना स्वीकार करणे आणि एल्लाहिसाचे साधा नामकरण करणे. या स्थानावर सामकोसाचे मदळसा नाव, प्रसादिक नाव स्वामींनी ठेवलेले आहे. मदळसा म्हणजे मदळसेनेने आपले 7 पुत्र श्री दत्तात्रय प्रभूंना दत्तात्रय प्रभूंच्या सेवेत, दत्तात्रय प्रभूंच्या शिष्यत्वाला पाठवले होते. त्याचप्रमाणे ह्या सामकोसाने आपले सर्व नातलग स्वामींच्या दर्शनासाठी घेऊन आली होती. का? त्यांचे आत्मकल्याण व्हावं या विचाराने. म्हणून स्वामी सामकोसाचे मदळसा असे प्रसादिक नाव ठेवतात. या स्थानावर स्वामींनी मार्कंडाचे जे भास्कर नाव होते, ते भास्कराचे 5 नाव ठेवले. ते म्हणजे भानू, भास्कर, तेज, मार्कंड आणि राणादेवितेचा पती. आणि मार्कंड हे प्रसादिक नाव ठेवले. याच स्थानावर सर्वज्ञांनी इंद्रभटांना सुख स्वास्थ्य विचारलेलं आहे. मळ्यामध्ये वास्तव्य असताना सकाळीच जेव्हा एक ब्राह्मण गावातून सर्वज्ञांच्या भेटीसाठी येतो, तेव्हा महादाईसा उपहाराची तयारी करत असतात आणि स्वामींना विनवणी करतात की आमच्या उपहाराचा स्वीकार करावा. स्वामींनी विनंतीचा स्वीकार केलेला असतो. त्याच क्षणात, त्याच टायमामध्ये गावातून एक ब्राह्मण येतात आणि त्यांनी सर्वज्ञांना येऊन विनंती केली की आमच्या घरी आज एकादशी निमित्त चालावे जी. तेव्हा स्वामी म्हणतात, आज एकादशी असल्यामुळे आम्ही आत्ता येऊ शकत नाही, तुम्ही संध्याकाळी या. आम्ही संध्याकाळी येऊ. मग तेव्हा तो ब्राह्मण म्हणतात की मग ह्या सर्व भक्तजनांना पाठवावे जी. तेव्हा स्वामी दादोस, इंद्रभट, काकोस, मार्कंड, उपाध्ये, चांगदेव भट,
उपासनीयांचे पद्मनाभी असे सर्व भक्तमंडळी त्या ब्राह्मणांच्या घरी पाठवले. तेव्हा तो ब्राह्मण त्या बायांना सुद्धा बोलवतात. तेव्हा स्वामी म्हणतात की ह्या येऊ शकणार नाहीत, कारण एकादशी असल्यामुळे त्यांचा उपवास आहे. तेव्हा ब्राह्मण त्यांना म्हणतात की त्यांना आज उपवास मोडावाची. तेव्हा स्वामी त्यांना सांगतात की हा मासोपवासिनी आहेत. मग ते ब्राह्मण त्या सर्व भक्तजनांना घेऊन त्यांच्या घरी जातात. मग स्वामी दादोसांना आपल्यासोबत थांबवतात. महादाईसांनी उपहार केलेला असतो. त्या उपहाराला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि दादोस एकाच पंक्तीला बसून रात्रीचे भोजन झाले. पुढची लीला आहे रात्री ब्राह्मणा घरी पूजा आरोगण. सकाळच्या सुमारास तो ब्राह्मण सर्वज्ञांच्या भेटीला आला. स्वामींना येऊन विनंती केली की आपण भोजनासाठी यावेजी. सर्वज्ञ गावामध्ये मग ब्राह्मणांच्या घरी गेले. त्या ब्राह्मणाने घरासमोर मग सडा घातला. चौकात घरासमोर रांगोळ्या काढल्या, गुढी उभारली, तोरणे बांधले, रुईच्या पानांची माळ घराच्या दरवाजाच्या चौकटीला बांधली. घरासमोरील अंगणात बाज टाकली, तिच्यावर गादी अंथरली, त्यावर बाईसांनी सर्वज्ञांना बसण्यासाठी आसन टाकले. म्हणजे त्या ब्राह्मणांनी एक प्रकारे सणच साजरा केला. यावरून मंडळी आपल्याला असे समजते, आपल्याला आपले चरित्र असे सांगते की आपला कुठला पण सण असेल तो आपण एकदम दिवाळीसारखा, एकदम दसऱ्यासारखा साजरा करावा. रांगोळ्या काढाव्यात, सडा टाकावा, रांगोळ्या काढाव्या, तोरणे बांधावी, सजावट करावी. अशा प्रकारे त्या ब्राह्मणांनी त्या काळामध्ये हे सर्व केलेलं आहे. मग सर्वज्ञ त्या बाजेवर बसलेले होते. ब्राह्मणांच्या पत्नीने श्रीचरण धुण्याकरता तांब्यावरून पाणी घेऊन आली. तेव्हा बाईसा त्यांच्या हातातील तांब्या घेतात आणि सर्वज्ञांचे श्रीचरण धुवायला लागतात. ते पाहून स्वामी त्यांना म्हणतात की बाई, तुम्ही थांबा. आज तरी आपण ज्या यजमानांच्या घरी आलेलो आहोत त्या यजमान बाईला विधी करायला द्या. तुम्ही तर आमचा विधी रोज करता. मग तेव्हा बाईसांनी तो तांब्या त्या यजमान बाईला दिला. त्या यजमान बाईने सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले. भांड्यात जे चरणोदक राहिलेले होते ते चरणोदक घेऊन घराच्या चारही कोपऱ्यामध्ये शिंपडले. त्यांचा जो कोठा होता तेथे जाऊन शिंपडले. तेव्हा बाईसांनी मग त्या ब्राह्मणाच्या पत्नीला म्हटले की बाबांना बऱ्याच दिवसापासून आंघोळ नाही, स्नान नाही, तरी तुम्ही स्नानाची तयारी करा. तेव्हा मग त्या ब्राह्मणाच्या पत्नीने उटणे तयार केले, गरम पाणी ठेवले, सर्वज्ञांना स्नानासाठी कपडा दिला, ओसरीवर पाट ठेवला, आडोसा केला. मग स्वामींना पद्मनाभींनी उटणे लावले. त्यावेळी इकडे दादोस आणि दादोसांनी साधेला सर्वज्ञांचा कोणता अवसर चालू आहे हे पाहण्यासाठी पाठवलेले होते. तेव्हा एल्लाहिसा येऊन पाहते तर तिथे बाईसा अंगणामध्ये एरझरा घालीत होत्या. साधेला वाटले की हे सर्वज्ञच आहेत म्हणून ती दंडवत करते. तेव्हा बाईसा म्हणतात की एल्लो, मी बाबा नाहीये, बाबा ओसरीवर आंघोळ करीत आहे. मग तेव्हा साधा तेथे पाहण्यासाठी आडोशाला थोडंसं साईडला सरकावून पाहत होती. तेव्हा स्वामी म्हणतात की काय साधे, देवाला पाहत आहात? तेव्हा साधा म्हणते होजी.
तेव्हा स्वामी म्हणतात की या देव येथे आहेत. साधा तशीच सर्वज्ञांजवळ आली, दंडवत केले, श्री चरणास लागली. तेव्हा स्वामींनी साधेला विचारले की तुम्हाला मालिश करण्याची माहिती आहे का? तेव्हा साधा म्हणते नाहीची. मग तुमच्या पतीला कोण उठणे लावायचे? तेव्हा साधा म्हणतात आमच्या घरात खूप सेवक असतात, ते उठणे लावायचे काम करीत होते. मग तेव्हा स्वामी तेव्हा विचारतात की तुमच्या मुलांना कोण मालिश करतं? तेव्हा साधा म्हणते मुलांना गाईचे तूप हलक्या हाताने लावून चोळून आंघोळ घालायचे जी. मग त्या हलक्या हाताने कशी मालिश करतात ते दाखवा बरं. मग तेव्हा साधा स्वामींची मालिश करतात. तेव्हा साधेने सर्वज्ञांच्या सर्वांगाला उठणे लावले, चंदन लावले. पद्मनामी यांनी उठणे लावले. गरम केलेले पाणी टाकून सर्वज्ञांचे सर्वांग धुण्यात आले. श्रीमूर्त स्वच्छ केली. मग सर्वज्ञांचे स्नान झाले. बाईसा कपडे घेऊन आल्या. सर्वज्ञांनी नवीन कपडे घातले. ब्राह्मणाच्या घरातील आसनावर बसले. सर्वज्ञांना चंदनाचा आडवा टिळा लावला. मग पूजन केले. धूपारती झाली, मंगळारती झाली. सर्वज्ञांना भोजनाचे ताट वाढले. सर्वज्ञांचे भोजन झाले. गुळळा झाला, विडा झाला. तेव्हा बाईसांनी साधेला प्रसाद दिला. अशा प्रकारे स्वामींनी त्या ब्राह्मणाच्या पूजेचा स्वीकार केलेला आहे. तेच स्थान म्हणजे गावातील कनासी श्रीक्षेत्र. हा पूजा अवसर झाल्यानंतर उशीर झाला होता, म्हणून सर्वज्ञांनी त्या ब्राह्मणाच्या घरीच त्या रात्री मुक्काम केला. मग दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी झोपेतून लवकरच उठले. शौचाला गेले. तिकडून आल्यानंतर हात तोंड धुतले. तेव्हा यजमान ब्राह्मणांनी सर्वज्ञांना बसण्यासाठी आसन टाकले. सर्वज्ञ आसनावर विराजमान झाले. सर्वज्ञांच्या कपाळावर चंदनाचा यू आकाराचा टिळा लावला. ब्राह्मणाने दह्याचा टिळा लावला. मग पूजा अवसर झाला. धूपारती झाली, मंगळारती झाली. सर्वज्ञ तेथून तेव्हा निघाले. त्यांना पोचवण्यासाठी ब्राह्मण बाहेर आले. मग वार्ता होत होत ब्राह्मण पार गावाच्या बाहेर आले. तेव्हा स्वामी त्यांना खुश होऊन म्हणतात की तुम्हाला काय पाहिजे ते मागा. विचार करा, परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ब्राह्मणांना विचारतात की तुम्हाला काय पाहिजे ते मागा. तेव्हा अशा वेळेस आपण देवाकडे काय मागावे याची पण आपली विचार बुद्धी चालली पाहिजे. आपण सर्वज्ञांकडे काय मागावे, परमेश्वर जेव्हा आपल्याला प्रसन्न होतो तेव्हा आपण परमेश्वराकडे काय मागावे, ही सुद्धा चाणक्य बुद्धी आपल्याकडे पाहिजे. तेव्हा त्यावेळेस तो ब्राह्मण काय मागतो? तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, जीजी मला जनावरांच्या गोठ्यात सुनाच्या हाताने ताकभात मिळावे जी. याचा अर्थ त्या ब्राह्मणाकडे तो निपुत्रक होता. त्यांच्या कोठ्यामध्ये गाई जनावरे नव्हती. निपुत्रक असल्यामुळे मुलगा आला, गाई जनावरे आली आणि त्यांच्या हाताने ताकभात, सुनांच्या हाताने ताकभात मिळावे म्हणजे पुत्र व्हावे, त्याचा संसार वाढावा, असे त्यांनी एका वाक्यामध्ये स्वामींकडे मागितले. तेव्हा स्वामी म्हणतात की हे तर तुम्हाला मिळणारच, यापेक्षा अधिक काही मागा. तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, नाही जी, जे मी मागितले आहे तेच मला पाहिजे. परब्रह्म परमेश्वर अवतार त्यांना म्हणतात की
दुसरं काही मागा तरी पण ते ब्राह्मण तेच द्याजे असे म्हणतात. तेव्हा स्वामी म्हणतात, ठीक आहे, हे तर तुमच्याला भेटणारच. परत पुढे गेल्यानंतर त्या ब्राह्मणाने त्याची जी शेती होती ती सर्व शेती दाखवली आणि शेतीच्या वाटण्या ज्या झालेल्या आहेत त्या काही त्याच्या भावांनी त्यांना दिलेल्या नव्हत्या, ते स्वामींना सांगितले आणि ते सुद्धा स्वामी म्हणतात की ते सुद्धा सुटतील, ते सुद्धा तुम्हाला भेटेल, कर्मवश तुम्हाला भेटेल. या व्यतिरिक्त तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही मागा. तेव्हा तो ब्राह्मण फक्त जे बोललेला आहे तेच मागतो. तेव्हा मग स्वामी त्यांना तेथे थांबवतात आणि तेथून मग पुढे निघतात. तेव्हा स्वामींनी वेवाचा दृष्टांत सांगितला. वेवाचा दृष्टांत म्हणजे जेव्हा कधी आपल्यावर परमेश्वर ईश्वर अवतार प्रसन्न होतात तेव्हा आपण ईश्वर अवताराकडे परमेश्वराकडे नाशिवंत विषय व्यवहार कधीच मागू नये. अशा वेळेस आपण ईश्वराकडे ईश्वराचे प्रेम मागावे, ईश्वराची सेवा मागावी, असा स्वामींनी त्यावेळेस तेथे असा दृष्टांत सांगितलेला आहे. तर मंडळी, ही होती श्री क्षेत्र कनाशी येथील लीळा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कनाशीवरून मग बडगावला गेले. मंडळी, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अच्युत गोत्री परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. भेटत जाऊ आपण अशाच नवीन पुढच्या उपक्रमात नवीन स्थानवंदनासह. तोपर्यंत तुम्हा सर्वांना राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम.